आझाद मैदान येथे निवडणूक आयोग विरोधात सत्याचा मोर्चा. आझाद मैदान मुंबई येथे सत्याचा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात सहभागी असणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी आपली मते मांडली. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची तोफ पुन्हा धडाडली. बोगस मतदान आणि बनावट यादी या विषयावर त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले. त्याचबरोबर उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. बोगस मतदार व बनावट मतदार यादीही स्पष्ट केली. या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनीही आपले मत मांडले. मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांनी मागे मनसेच्या मेळाव्यात हे खात्रीलायकरित्या सांगितलं होतं की 96 लाख मतदार महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत हे खोटे मतदार नव्हते. त्यानंतर त्या याद्या शोधण्याचं काम आम्ही सुरू केलं. नवी मुंबईत तर आम्हाला आठवं आश्चर्य दिसलं की सुलभ शौचालयाच्या समोर राहण्याचा पत्ता होता. 127 पेक्षा जास्त बोगस मतदार हे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निवासस्थानावर होते. 200-250च्या घरात पाम बीच रोड या रोडवरती मतदार नोंदणी होती. त्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की मी पुन्हा येईन म्हणता या बोगस मतदारांच्या आधारे मी पुन्हा येईन आणि पुन्हा मुख्यमंत्री होईल. हे फडणवीसांचं वाक्य आम्हाला कळलं नाही, ते जे आम्हाला आता पुराव्यासहित कळलं. मला ही मतदार यादी स्वच्छ करणं आणि शुद्धीकरण त्याचं करणं हे निवडणूक आयोगाने प्राधान्याने घेतलं पाहिजे. पण भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्यासारखं निवडणूक आयोगाचं सध्या भूमिका दिसली. सर्वपक्षीय सत्याच्या मोर्चाला नागरिकांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.